तुम्हालाही उपवासाची चकली भारी आवडते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. 1 वाटी भगर घेतला. आता कुणी याला वरईचा तांदूळसुद्धा म्हणते. अर्धी वाटी साबुदाणा मिक्सरमधून अधरवदर फिरून तो घालायचा. एका पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं. त्यानंतर 2 कच्चे बटाटे चिरून घालायचे आहेत. आता 1 वाटी भगरीसाठी सुरुवातीला 4 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. लाल मिरच्याचा ठेचा टाकला. जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरी चालेल. चवीनुसार उपवासाचं मीठ टाकलं आणि अजून 1 वाटी पाणी घातलं. तर एकूण 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. कुकरला बारीक गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायचं. अशा पद्धतीने शिजून तयार झाल्यानंतर त्याला खरं खरं हटून घ्यायचं. म्हणजे जे आलूच्या जाडसर फोडी आहेत ना ते एकदम बारीक होतील आणि एकजीव असं बॅटर होईल. थंड झाल्यानंतर पायपिंग बॅगमध्ये भरायचं आणि अशा पद्धतीने चकली बनवून घ्यायची आहेत. आता चकलीच्या ऐवजी तुम्ही काड्यासुद्धा बनवू शकता. तुम्हाला जे सोपं जाईल ना ते बनवा. एका दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये वाळून तयार झाले आणि तळल्यानंतर तर पाहू शकता साईजला मस्त असे फुललेले आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा हे चकल्या तयार झालेल्या आहेत. आहे की नाही? बनवायला खूप सोपी अशी पद्धत. ना साबुदाणा भिजवायचा आहे ना बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि चवीला म्हणसाल तर एक नंबर आहेच, पण अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. भेंडीची भाजी सगळ्यांना भारी आवडते, पण बनवायची पद्धतसुद्धा सगळ्यांची वेगवेगळी असते. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून हव्या त्या आकाराने कट करून घ्यायची आहे. आता कट झाल्यानंतर कढईतलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये ही भेंडी सोडायची. वरून हिरवी मिरची, लसण टाकायचा आणि थोडं परतणं झाल्यानंतर बारीक चिरलेला भरपूर कांदा टाकायचा. मिक्स करून घ्यायचं. वरून अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची. आता हे सगळं छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. म्हणजे भेंडीचा चिकटपणासुद्धा कमी झालेला असला पाहिजे. सगळं छान परतल्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धनाजिरा पावडर आणि थोडं आमचूर पावडर टाकायचं. आमचूर पावडर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस पिळा. त्यानंतर छान मिक्स करायचं. वरून अधरवधर दाण्याचा कूट टाकायचा. तर या ठिकाणी खूपच मस्त झटपट अशी भेंडीची भाजी तयार झाली. तुम्हालाही माझ्यासारखं आम्रखंड भारी आवडते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर अर्धा लिटर दही कपड्यामध्ये बांधून ठेवलं रात्रभरासाठी. तर दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने चक्का तयार झाला. आता त्यामधलं पाणी काय करायचं? तर ते पाणी तुम्ही कशाही मध्ये वापरू शकता किंवा डोकं धुण्यासाठी सुद्धा ते पाण्याचा वापर करू शकता. आता चक्क्यामध्ये गोडीनुसार पिठी साखर करून टाकली. त्यामध्ये वेलचीसुद्धा बारीक केली आणि दुधावरची घट्ट अशी साय टाकली. आता साईमुळे काय होईल? श्रीखंड एकदम चोपडं तेल होईल. पण आम्रखंड बनवायचं ना तर 2 आंब्याचा गर मिक्सरमधून एकदम बारीक असा फिरून घ्यायचा आणि तो गर त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता लगातार याला फिरवत राहायचं जोपर्यंत एकदम चोपडं तेल एकजीव होत नाही ना तोपर्यंत. हाताने थोडासा वेळ लागेल तर मी मशीनने अशा पद्धतीने छान त्याला मिक्स करून घेतलं. जर घरात मशीन नसेल ना तर चाळणीतून चाळून घेतलं ना तरी तयार होते. आता फ्रीजमध्ये छान त्याला थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर वरून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि या ठिकाणी खूपच मस्त थंडगार असं आम्रखंड तयार झालं. कितीही ऊन असू द्या, गरमी होऊ द्या, गॅसकडे तर जावंच लागणार आहे स्वयंपाक बनवायला. पण आजची रेसिपी खरंच खूप सोपी. बारीक चिरलेली मेथी, भरपूर लसण, जिरं, ओवा, भरपूर तीळ, चवीनुसार मीठ, कुटलेली लाल मिरची, ऑरिगॅनो आणि 1 चमचा बारीक शेव टाकली. छान असं मिक्स करून घेतलं. सारण तयार झालं. पोळी लाटून घेतली. त्यावर तूप टाकलं. आता तूप का टाकायचं? तुपामुळे मेथीचा कडवटपणा कमी होते आणि खमंगपणा वाढते आणि चवसुद्धा भारी लागते. तर अशा पद्धतीने सारण भरून मस्त पराठा हा लाटून घ्यायचा आणि तुपामध्येच हा पराठा भाजून घ्यायचा आहे. एकदम खुसखुशीत होईपर्यंत छान मीडियम गॅसवर उलटपुलट करून भाजून घ्यायचा आहे. आता खाण्यासाठी तूप घ्या, दही घ्या, कशाही सोबत खा. चवीला म्हणसाल ना तर एक नंबर आहे. एकदम खुसखुशीत असा हा पराठा तयार झाला. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हालाही चहासोबत काही ना काही खायला लागते का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. अर्ध्या तासापूर्वी सोल मुगाची डाळ भिजत घातली. त्यामध्ये रवा टाकला आणि एकदम बारीक असं फिरून घेतलं. चवीनुसार मीठ, हळद, ओवा, मिरपूड टाकलं, मिक्स केलं. थोडं थोडा करत मैदा टाकून घेतला. पीठ घट्ट असं चुरून घेतलं. मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल. पोळी लाटून घ्यायची, त्यावर तूप लावायचं आणि कस्टर्ड फिरवायचं. अशा पद्धतीने रोल केला आणि कट करून घेतले. आता तुम्ही अशी गोल आकारानेही लाटू शकता आणि अशी लंबट आकाराने सुद्धा लाटू शकता. तुम्हाला जो आकार आवडेल ना त्या आकाराने बनवा. तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने खूप सारे लेअर त्याला सुटलेले आहेत. आता मराठीमध्ये मठरीला काय म्हणतात मला कमेंट्स करून जरूर सांगा. आणि चहासोबत खूपच मस्त झटपट अशी ही मुगाच्या डाळीची मठरी तयार झाली. आवाज आहे का? खुसखुशीत झालेली आहे. चवीला एक नंबर झाली. पण बनवायची पद्धत आवडली की नाही कमेंट्स करायला विसरू नका.